नमस्कार मैत्रिणींनो, जय खानदेश। आम्ही पहा आमचा अवतार कसा आहे। कारण आम्ही सकाळी 8 वाजेला निघाले पाटणा देवी जायसाठी, जे चाळीसगावच्या जवळच आहे। आणि आमचा दादा सकाळी लवकर उठला होता, त्याच्यामुळे त्याला गाडीत झोका बांधीसन झोपवायचा प्रयत्न करताय आम्ही, पण तो काही झोपत नाही आहे। पहा किती मस्त वातावरण आहे। आणि अशा वातावरणामध्ये आम्ही चालले। तर गैर दिवसापासूनची इच्छा होती की पाटणा देवी, कारण मी एकदा पण बघितलेलं नाही आहे। मग गैर दिवसापासून माझी इच्छा होती की चला बाबा पाटणा देवी जाऊ। मग कधीचं प्लॅन बनवत होते, काही जमतच नव्हतं। मग शेवटी रविवारी निघाले आम्ही। आणि मग रस्त्यात आहे ना कुठेच आम्हाला काहीच नाश्त्याचं वगैरे चांगल्या ठिकाणी असं गरमागरम नाश्ता कुठेच दिसत नव्हता। मग शेवटी आम्ही ना घरून आणेल पॉपकॉर्न खाल्ले आणि एका ठिकाणी थंडाच वडा होता, पण तरी मग काही पर्यायच नव्हता दुसरा। भूक लागली, 10:30 वाजे गेले, मग काहीच भेटलं नाही। मग आम्ही वडापाव वगैरे खाल्ला आणि मग परत निघाले आम्ही जायला। मग आणि ना आम्ही गेले होते पारोड्याकडून, अंमळनेरवरून पाटणा देवी जायसाठी आम्ही पारोड्याकडून गेले होते। तसं जागोजागी ना सगळीकडे रस्त्याचे कामं चालू होते। तर म्हणजे आम्हाला ना 1 तास जास्तीचा वेळ लागला रस्त्याचे कामं चालू असल्यामुळे। सगळीकडे थेट कामं चालू होते बिलकुल। मग आम्ही पाटणा देवीच्या जवळपास पोहोचत आले, तोपर्यंत कामच चालू होते। मग पाटणा देवीला जाताना पहिले पाटण म्हणून गाव लागतं। मग ते गाव आलं। मग आम्ही ना तडीनं माय मुलांसाठी काही थोडंसं स्नॅक्स वगैरे घेतलं आणि मग पुढे गेले। तडून पाटण या गावापासून 3 किलोमीटरमध्ये जावं लागतं। मग असं प्रवेशद्वार लागतं तडून। आणि मग एकदम घनदाट जंगलचा एरिया चालू होतो। पहा तुम्हाला तर दिसतच असेल। थोडंसं स्पीड वाढाय घेतलं आहे मी ना, कारण व्हिडिओ गैर लांब होणार होता। जागोजागी अशा पाट्या लावल्या आहे, तडी थोड्याशा सूचना वगैरे दिलं आहे, असं तसं हे ते, वाघापासून सावधान राहा, जंगली प्राण्यांपासून सावधान राहा। आणि पावसामुळे ना रस्त्याची हालत थोडीशी खराबच झाली आहे। लय मोठे मोठे खड्डे आणि त्याच्यात पाणी साचलं आहे। तडीनं जागोजागी असे झाडांच्या आजूबाजूला ओटे बांधले मस्त बसण्यासाठी। लोक तडी जेवण वगैरे बी करता। मग असेच आम्ही चालत गेले पुढे पुढे। मग पाहत होते आता येईन तेव्हा येईन, आता येईन तेव्हा येईन। मग रस्ता लय खराब असल्यामुळे ना टाईम लागत होता। मग आणि ना पण जंगलातून जायला ना लय मज्जा वाटत होती बरं। आम्हाला तडी पोचत आहे ना 11 वाजले असतील, 11 सव्वा 11 झाले होते आम्हाला तडी पोचायला। मग अंमळनेरपासून लय 100-125 किलोमीटर बी जातं ना मग ते। मग पुढे गेल्यानंतर आहे ना तडी असं 2 मार्ग जाता, म्हणजे एक डाव्या साईडले एक उजव्या साईडले। मग आहे ना जो उजव्या साईडचा मार्ग आहे ना तो काय केदारकुंड धबधब्याकडे जातो असं वाटतं मला। मग म्हणजे आम्ही तेव्हा काही विचारलं नाही कोणाला, पण मी मोबाईलमध्ये बघितलं होतं। मग आम्ही डाव्या साईडला फाकले। मग तडीनं लय गाड्या उभ्या होत्या। मग आम्ही बी गाडी पार्क करायसाठी जागा शोधत होते। मग आम्हाला एका बाईनं सांगलं, म्हणे पुढे लय जागा आहे म्हणे दादा, म्हणे पुढे जाऊ द्या म्हणे। मग आम्ही डायरेक्ट थेट पुढे गेले आणि मग पुढे पार्किंग होती मोठी। मग तडी लावली आमची कार। मग आम्ही उतरले गाडीतून आणि मग तडी मंदिराचं प्रवेशद्वार होतं तडून। मला असं वाटलं की तडी बुवा थोडासा आमचं एरिया असेल बुवा, पण तडी तर लय गर्दी होती दुकानांची। गोयरे दुकानं लागले होते सगळ्या वस्तूंचे बिलकुल। असं काहीच नाही की तडी भेटणार नाही बुवा तुम्हाला। पूजेच्या सामानापासून खेळण्यांपासून सगळ्या वस्तू होत्या तडी बिलकुल। खाण्यापिण्याचे बी लय दुकानं लागले होते। मग आम्ही हळूहळू दुकानं पाहत वगैरे आम्ही नबी पूजेचं सामान घेतलं आणि दुकानं पाहत खेळणे पाहत आम्ही बी निघाले मग रस्त्यानं चालत। आमचा दादा पिशवी घिसन पडतोय नारळची आणि आम्ही पडत होते त्याच्या मागे। मग आम्ही ना पेढा वगैरे घेतला, पेढा पण छान भेटतोय तिथं। मग आम्ही पेढा वगैरे घेतला, मग निघाले आम्ही पुढे। मग असं ना 2 ठिकाणी असे पूल लागतात तडी। मग पहिला पूल उतरले आम्ही, पहिला पूल उतरीसन खाले। मग तडी पाणी वगैरे होतं, पोरांना पाण्याची गंमत पाहिली थोडीशी। मग पहिला पूल पार करीसन मग पुढे गेल्यानंतर अजून वरती चढले थोड्या पायऱ्या की मग अजून परत दुकानं लागता। आणि मग अजून दुकानं टाकीसन आपण पुढे गेले अजून की अजून परत एकदा खाली उतरीसन मग मंदिराकडे जायचा रस्ता आहे। मग वरती मंदिर आहे अजून, असा एक पूल पार करीसन मग मंदिर आहे। जागोजागी ना लोक पाण्याची लय मज्जा घेत होते मस्तपैकी। आणि आज रविवार होता ना, रविवार होता त्याच्यामुळे गर्दी बी जास्तच होती जरा। मग तरी बी आम्ही ना लवकर पोहोचले होते ना। मग लवकर पोहोचल्यामुळे मंदिरात गेल्यावर आहे ना आम्हाला दर्शन आले, काही इतका वेळ नाही लागला आम्हाला। जास्तीत जास्त 10-15 मिनटं लागले दर्शन आले। आणि गर्दी म्हणजे ना जसं जसं
टाईम होत होता, जसं जसं दुपार होत होती ना तसं तसं लोकांची गर्दी वाढत होती. हा जो धबधबा दिसतोय ना, ह्या धबधब्यावर जायचं आहे आपल्याला. ह्या धबधब्याचं नाव आहे धवलतीर्थ. आणि पाटणा देवीच्या परिसरात 3 धबधबे आहेत म्हणे पाहण्यासारखे. मी तर पहिल्यांदाच आली आहे, त्याच्यामुळे मला काही एवढी माहिती नाही आहे. पण त्या 3 धबधब्यांपैकी हा धवलतीर्थ म्हणे जो धबधबा आहे तो मंदिराच्या सगळ्यात म्हणजे त्याचा ट्रेक सगळ्यात कमी आहे आणि तो सगळ्यात उंच आहे धबधबा पाहण्यासारखा. मग आम्ही मंदिरात चढले. आम्ही देवीचं दर्शनाच्या बारीमध्ये लागले. आम्ही ना पातळी कसं माकड बसलं आहे. आणि या मंदिराच्या परिसरात एवढे माकडं होते, गैरे माकडं होते. कारण लोक आहे ना प्रसाद घेता काही घेता, मग आहे ना त्यांचं खायाप्याची व्यवस्था होई जाते, त्याच्यामुळे लय माकडं होते. मग मी ना मंदिरात कॅमेरा सहसा मला न्यायला आवडत नाही. लोक तर नेत होते आणि तरी काही एवढी बंदी बी नव्हती, पण मी ना काही नेला नाही. आम्ही बाहेर निघाले आणि मग आम्ही ना फोटो व्हिडिओ वगैरे काढले. मग आम्ही तरी बसले होते ना, मग हे माकडे ना आमचं प्रसादाचं पॅकेट गेलं. मग आमचा दादा तेल प्रसादाचं पॅकेट वापस मागत होता, दे म्हणे आमचं पॅकेट. मग त्यानं काही दिलं नाही, मग तो वापसही गेला. मग आम्ही मंदिराच्या डाव्या साईडले मस्त नदी वाहत होती. मग आम्ही नदीत उतरले आणि मग आम्ही ना पुढे गेले. डाव्या साईडले ना पुढे ट्रेकिंग करीसन गेलं का, कमीत कमी 1 किलोमीटरचा ट्रेक आहे. आणि काही नाही, पायवाट आहे पण चांगली आहे, काही असं एवढं खराब नाही आहे. आणि मग आम्ही ना किती मस्त वाटतं जायला. अशा झाडांच्या गुफा तयार झाल्या आहे आणि एकदम जंगलातून लय एकदम वेगळाच एक्सपिरियन्स येतो डायरेक्ट तरी जाणं. आणि मग आहे ना तिकडे पुढे जायला हे आमच्या खतरों के खिलाडी जिकडून सगळे लोक जात होते ना तिकडून गेले आणि त्यांचे खोल पाण्यातून गेले. आणि हा आमचा दादा गेले तर एवढं हाऊस वाटत होती खाली चालायची. तर तो आहे ना जसं काही रनिंग ट्रॅकवर पळत होता, एवढा पळत होता तो. त्याच्या पप्पाबरोबर त्याची रेस लागली होती डायरेक्ट पुढे जायची. मग आम्ही ना असं हळूहळू ट्रेक करत करत आणि ना मस्त जागोजागी ना गैर ठिकाणी पाणी वाहत होतं. मग प्रत्येक ठिकाणी पाण्याची मजा घेत घेत आम्ही पुढे जात होते आणि पोरांले बी लय मजा वाटत होती. मग आमच्या दादाचे पाय दुखले थोडेफार, मग आमच्या दादाला धरी घेतलं यांना. मग थोडा वेळ मी ना असं धरत आम्ही पुढे चालले गेले. मग आला मग जवळ धबधबा. जसं जसं जवळ येत होता ना तसं तसं एकदम भारी वाटत होतं बिलकुल. आणि तशी न लोकांची गर्दी बी पुढे दिसत होती आम्हाला. मग आम्ही ना असं हळूहळू म्हणजे ना रस्ता एवढा खराब नाही आहे, पण कसं आहे पाणी पावसाळ्यामध्ये ना स्लिपरी दगडं वगैरे असं शेवाळ वगैरे जमलं राहतं ना, मग स्लिपरी एरिया जायला राहतो. त्याच्यामुळे ना व्यवस्थितच जायचं बा. आणि जे आपले लहान मुलांले वगैरे आपण जातात त्याच्यामुळे त्यांना जरा व्यवस्थितच न्यायचं. मग आम्ही गेले असे जेमतेम ट्रेक करत करत पुढे. पण आम्हाला मजा वाटली, आम्हाला काही असं एवढं हे नाही वाटलं. मग कितला सुंदर दिसतोय धबधबा. आणि हे जे पाणी पडतंय ना खाली, हे जडी पाणी पडतंय ना तरी आपल्याला असं वाटतं की बा तडी लोक कापरे जात नाही, पण तडी एवढा खोल बाग आहे ना म्हणे, गैरा खोल बाग आहे, कोणालाच जाऊ देत आणि तडी, आणि कोणी जाऊ बी नाही. मग आम्ही पोरांले खाली राहू दिलं, मम्मीले आणि माझी दीदी आणि दादूला खाली राहू दिला. आणि आम्ही ना अजून वरती गेले. म्हटलं जाऊ द्या गड्या मुलांले कशाला नेवा. मग आम्ही वरती गेले अजून. आणि वरचा नजारा कुठला भारी आहे. म्हणजे ना पाणी कमी पडतंय तडून, म्हणजे ते दिसताना कमी दिसतंय आपल्याला, पण कारण तो उंच आहे ना, पण इतकं छान वाटत होतं. आणि त्या पाण्याचे ना फुवारे असे अंगावर येत होते. मग आम्ही काय केलं, आम्ही ना जडी धबधबाचं पाणी चालू होतं तरी आम्ही काही ओले झाले नाही, तडी नाही खोलगट भाग होता. मग आणि ओल्या लवकर जर पोरांले ओलं केलं असतं ना तर त्यांना सर्दी बी झाली असती गैरी. मग आम्ही ना त्यांना काही पटकन ओलं होऊ दिलं नाही. मग आम्ही तिकडून परतले आणि तिकडून परतीसन मग आम्ही तिकडून येता आम्ही पोरांले ओलं केलं, आम्ही बी ओले झाले. आणि आम्ही ना घरून कपडे बी घिजायला होती मी चेंज करायला, कारण मला माहिती होतं तडी पाणी आहे म्हणजे मुलं ओले होतील म्हणजे होतील, ते काही ऐकणार नाही. आणि आपण बी एन्जॉयमेंट करायलाच जायला राहतो, तर मग त्याच्यामुळे आपल्याला बी आपण त्याच्यासाठीच जाता येतं, मग आपण बी ओले होऊच. मग त्याच्यामुळे आम्ही कपडे घिजायला होते चेंज करायला, रुमाल वगैरे सगळं घेऊन गेली होती मी, टॉवेल वगैरे. मग आम्ही ना पोरं नाहीच म्हणत होते पाण्यातून वापस निघायचं. मग त्यांनी बळजबरी काढलं
आणि मग आले आम्ही खाली. आणि आम्हाला खाली म्हणजे बाहेर इकडे येतेत 1:30 वाजला वाटतं. 1:30 वाजला असेल, 1:15 किंवा 1:30 वाजला असेल, म्हणजे लवकरच झालं तरी बी. आणि मग 1:30 वाजला असेल, मग आम्ही बाहेर आले. आणि जसे जसे आम्ही आले ना तेव्हा आहे ना एवढी बारी लागली होती ना दर्शनाची. मग आम्ही तिथून आहे ना कपडे वगैरे चेंज केले, पोरांचे बी कपडे चेंज केले आणि मग बाहेर निघाले. कारण तडीला गर्दी बी झाली होती, जेवणाला बसायची जागा तर होती पण आम्ही काही बसले नाही तडी. मग आम्ही ना गाडी घिसून पुढे आले आणि पुढे हे असं ओटे वगैरे केले ना झाडाचे. मग आम्ही तडी जेवणाला बसले. आणि जेवणाला बसले काय विचारता, एवढे माकडं होते तडी, एवढे माकडं होते आमच्या लक्षातच नाही आलं. आम्ही बसले आणि अक्षरशः असं हातात पोळी घिसन, कारण त्यांना टाकायला काही नाही. आपण जर त्यांना थोडं जर टाकलं ना तर ते म्हणजे एकाला जर टाकलं ते सगळेचे सगळे जमावी जातात आणि आपल्याला खाऊ बी देत नाही ना, आपलं सगळं सामान घिसून चालले जातात. त्याच्यामुळे आम्ही काही त्यांना टाकलं नाही. आणि मग आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही त्यांना जे सगळं आमचं पोळ्या वगैरे उरलेल्या होत्या ते सगळं आम्ही त्यांना टाकी दिला. मग आम्ही पुढे आले तर आम्हाला रिक्षावाल्यानं सांगलं की आडी बी हेमाडपंथी मंदिर जवळच आहे बा. आम्हाला असं वाटलं की आता पहिलेच आपण ट्रेक करी आले, मग कसं काय जायचं बा लांब असेल. मग तो रिक्षावाला म्हणत होता नाही म्हणे जवळच आहे म्हणे, एक 200-300 मीटरवर आहे म्हणे. मग म्हटलं चला गड्या एवढं जवळच आहे आणि आपण एवढ्या लांब आले, आपल्याकडून काय परत थोडी येवाईन म्हटलं चला मग आपले मुलं बी चाल्यासारखे. मग आम्ही काय केलं, गाडी तडीलाई दिली आणि मग आम्ही निघाले हेमाडपंथी मंदिर पाहायले महादेवाचं. आणि असं बी श्रावण नाही म्हटलं, श्रावण चालू आहे तर महादेवाला कसं काय पाठ दिसन जायचं. मग आम्ही निघाले. मग हे बाप बेटीची जोडी हे आमच्या दादाला तर लय आवडतं पोयाले ट्रेक करायला. बापरे गैर तेल तर म्हणजे कोणाची गरजच नाही की कोणाचा हात धरायचं नाही का कोणी तेल धरायला पाहिजे नाही, काहीच गरज नाही. मग तडी ना असा मस्त दगडांचा रस्ता बनवला आहे. मंदिर गैर जुनं आहे, कितीतरी वर्षापूर्वीचं मंदिर आहे. माझ्या तर लक्षात बी नाही, मी ना पाहिलं होतं तरी बी माझ्या लक्षात नाही. मग आणि तडी बी गर्दी होती कारण श्रावण चालू होता आणि जे लोक पाटणादेवी पाहायला येतात ते आडी पाहताच, आडी दर्शन घेताच, कारण एवढं जुनं मंदिर आपल्याला थोडी परत पाहायला भेटणार आहे. मग आम्ही मंदिरात गेले, आम्ही मंदिराचं दर्शन घेतलं. आणि ना एवढं जुनं मंदिर आहे आणि पूर्ण दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे. आणि जसं आपलं लेण्या वगैरे कसं लेण्यांमध्ये जुनं असल्यामुळे ना हळूहळू म्हणे बरंचसं मंदिर नष्ट झालं. तरी बी आपण देवावर आपली श्रद्धा तर आहेच आणि देव तर आपल्या पाठीशी आहेच. मग आपण दर्शन घ्यायचं कसं काय सोडू शकता. कोणी पाहिलं की पुढे आपल्याला दर्शन घ्यायला भेटतं या मंदिराचं. मायदेव पण काही घंटा वाजली नाही, मग ती म्हणे जाऊ दे म्हणे. मग आम्ही पुढे गेले, नंदीच्या कानात सांगलं अरे बाबा म्हटलं पाणी पावसाळ्याचे दिवस आहेत, काळजी घे देवाची तुई आणि आमची बी. मग आम्ही पुढे गेले, नंदीचं दर्शन घेसन आम्ही पुढे गेले मंदिरात शिवलिंगचं दर्शन घ्यायला. मग आम्ही ना दर्शन वगैरे घेतलं. नंतर मंदिराचा बी व्हिडिओ घेतला. आणि मला तर लय मस्त प्रसन्न वाटलं दर्शन घेसन महादेवाचं. महाराष्ट्र ट्रेसन जर तुम्ही ना आतापर्यंत हे ठिकाण पाहिलं नसेल तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि एन्जॉय करा. आणि आपल्याला जर कुठे जायचं असलं तर आपल्याला लवकर उठावंच लागतं. सकाळी मी 5 वाजेची उठली होती डबा वगैरे करायसाठी, सगळं आवरायसाठी. आणि मग तिकडून येता एवढा थकवा झाला मला आणि माया अवतार बी एवढा खराब झाला. माया अवतार कसा झाला आहे, गैरी थकी गेली होती मी डायरेक्ट. आणि मला ना लय झोप बी लागत होती. तिकडून येता वातावरण लय मस्त झालं होतं. चला मग तुम्ही बी जा एकदा आणि मला नक्की सांगा तुम्ही कोणत्या गावाहून गेले आणि तुम्हाला कसं वाटलं. चला मग बाय.